नागपूर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एका आरोपीवर कठोर कारवाई केली आहे। नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमित उर्फ भोला वाघमारे या सराईत गुन्हेगाराला 2 वर्षांसाठी शहराबाहेर हद्दपार करण्यात आला आहे। नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 27 वर्षीय आरोपी सुमित उर्फ भोला रमेश वाघमारे या आरोपीवर लखनगंज पोलीस ठाण्यात 1 आणि नंदनवन पोलीस ठाण्यात 4 असे एकूण 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत। यात जबरी चोरी करणे, गैरकायद्याची मंडळी जमून खून करणे, शिवीगाळ आणि मारहाण करणे, सामान्य नागरिकांना धमक्या देणे असे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत। पोलिसांनी याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई केली, मात्र त्याच्या वागण्यात सुधारणा झाली नाही। परिणामी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 56 अंतर्गत कारवाई करून त्याला 2 वर्षासाठी नागपूर शहर व जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे। या आरोपीला पोलिसांनी नातेवाईकांकडे भंडारा येथे सोडले। नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे। नंदनवन पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी सुमित उर्फ भोला रमेश वाघमारे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे। त्याच्यावर लकडगंजचा 1 आणि नंदनवनचे 4 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये जबरी चोरी, अश्लील शिवीगाळ करणे, धमकी देणे, गैरकायद्याची मंडळी जमवून लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे असे अगदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। तर त्याला काल दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांच्या आदेशाने 2 वर्षाकरिता नागपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेली आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे। 2 वर्षांसाठी हद्दपार केलेल्या सुमित उर्फ भोला वाघमारेमुळे आता परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे।